कोकण फक्त एक ठिकाण नाही तर एक फील आहे. ह्याच कोकणातलं समुद्रकिनारी वसलेलं एक सुंदर मंदिर म्हणजे गणपतीपुळे. कोकण म्हटलं की समोर येतात नारळ, आंबे, करवंद, जांभळं, कोकम आणि काजू. पण कोकणात येऊन फिश थाली खाल्ली नाही तर तुमची ट्रिप व्यर्थ. नमस्कार, मी दीपराज आणि आम्ही निघालोय कोकणच्या सफरीवर. जवळपास 11 तासांचा प्रवास केलाय आम्ही. रात्रभर ड्रायव्हिंग केली आहे आणि गणपतीपुळ्यामध्ये पोहोचतोय. एक 2-3 किलोमीटरचं अंतर राहिलंय फक्त. रस्त्याच्या कडेला भरपूर काजूची झाडं दिसली आणि मोह आवरला नाही. मग थोडेफार काजू घेऊन आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्याला. प्रवेश शुल्क घेतलं आमचं एंट्री गेटला. मेंबर 2 5 रुपये पर हेड आहे आणि गाडीमध्ये मेंबर होते 3. त्याला मागचा मेंबर आमचा दिसला नाही वाटतं. पुढे इकडे सरळ का? पार्किंग चार्जेस पे अँड पार्क आहे. इथे 50 रुपये चार्जेस आहे. गणपतीपुळे मंदिर हे कोकणातील खूप प्रसिद्ध आणि श्रद्धेचं ठिकाण. मंदिरात पोहोचल्यावर आधीच खूप मोठी रांग दिसली. ऊन, प्रवासाचा थकवा आणि भूक म्हणून पूर्ण रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही मुखदर्शन घेण्याचं ठरवलं. नमस्कार मित्रांनो, तर मी आलोय गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. फार वर्षानंतर आलोय. याच्या आधी 2018 मध्ये आलो होतो आणि त्यानंतर आता जवळपास 8 वर्षांनी. पण गर्दी एवढी प्रचंड आहे की दर्शनासाठी 2 तास लागतील आणि गरमी तर खूपच जास्त आहे. घामाच्या अगदी धारा व्हायला लागलेल्या आहेत आता. ऊन तर कडक होतच, पण त्याशिवाय वॉटर स्पोर्ट आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद केल्या होत्या. मग बीचवर न जाता आम्ही निघालो मुखदर्शनाच्या रांगेकडे. अक्षरशः लोकांचा गोंगाट आहे इकडे, कारण खूपच जास्त हीट आहे. गणपतीपुळे हे मंदिर जवळपास 400 वर्ष जुने आहे आणि ह्याला पश्चिम देवता म्हणून ओळखले जाते. मंदिराचं नक्षीकाम खूप सुंदर आहे. भिंतीवरच्या कोरीव मूर्ती, त्या छोट्या छोट्या डिटेल्स, प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर बनवली आहे की कॅमेरा बंद होतच नाही. मी मंदिराचे खूप क्लोज शॉट्स घेतले आणि प्रत्येक अँगल मधून मंदिर अजूनच सुंदर दिसत होतं. काही ठिकाणे अशी असतात जिथे आपण कमी बोलतो आणि जास्त अनुभव घेतो. गणपतीपुळे तसंच एक ठिकाण आहे. मंदिर मनसोक्त डोळ्यात भरून आम्ही मुखदर्शनासाठी आत गेलो. मुखदर्शन घेऊन बाहेर पडलोय. मुखदर्शनाची रांग आणि जी मेन दर्शनाची रांग आहे त्याच्यामध्ये फक्त 1 फुटाचं किंवा 2 फुटाचं बॅरिगेड आहे. बस एवढ्याच अंतरावरून दर्शन मिळतं. ही मेन दर्शनाची रांग आहे आणि आम्ही मुखदर्शन घेऊन बाहेर आलोय. ही जेवणाची आहे. एक मिनिट. आज शुक्रवार आहे. आम्ही सकाळपासून आलोय इथे. पूर्ण याच्या समुद्र किनाऱ्याच्या पूर्ण स्लाइड बंद आहे. एकच फक्त ती बोट चालू आहे फक्त आणि फुल गर्दी. एवढी गर्दी आहे का भरपूर, म्हणजे भरपूरच गर्दी आहे. उभा राहायला जागा नाही अशी परिस्थिती आज फ्रायडे असताना सुद्धा. हा सगळा आमचा ग्रुप आहे. ग्रुप मध्ये आलेलो आहे आम्ही कोकण फिरायला. मंदिराच्या बाहेर मात्र अगदी अस्सल कोकणी वातावरण अनुभवायला मिळालं. एका बाजूला करवंद, कोकम, जांभळं विकणारी आजी, तर दुसऱ्या बाजूला नारळ आणि हापूस आंबे. मग ह्या आजींकडून कोकम, करवंद आणि कैरी विकत घेतली. कोकणातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींची मजाच वेगळी असते. त्या ताज्या फळांचा सुगंध, लोकांच्या बोलण्यातला गोडवा आणि ती साधी सिंपल लाईफ.
पुढे आल्यावर मस्त थंडगार निंबू सरबत घेतलं. एवढ्या कडक उन्हामध्ये निंबू सरबत हे अमृतापेक्षा कमी नव्हतंच. आणि आता वेळ आली होती ती या ट्रिप मधल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीची, कोकणची फिश थाळी. खरं सांगायचं तर ही ट्रिप स्पेशली मच्छी खाण्यासाठीच प्लॅन केली होती. गरमागरम भाकरी, बांगडा फ्राय, कालवण आणि थंडगार सोलकढी. कोकणातील फिश थाळी म्हणजे वेगळीच लेवल असते. त्या मसाल्यांचा स्वाद, त्या फ्रेश माशांचा टेस्ट हे शब्दात एक्सप्लेन करणं कठीण आहे. जर तुम्ही पण कोकणात फिरायला जाणार असाल तर गणपतीपुळे नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पोटभर जेवण करून पुन्हा आलोय आम्ही पार्किंग मध्ये आणि इथून आम्ही जाणार आहे रत्नागिरीला. तिथलं फिश मार्केट फिरणार आहे आणि संध्याकाळसाठी लागणारी जी मच्छी आहे ती थोडीफार घेणार आहोत. तर फिश मार्केट एक्सप्लोर करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.